नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज थोरात सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर 100 प्रश्न घेतलेले होते. तेच प्रश्न आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. चला मग लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, आणि तुम्हाला तो जिल्ह्यानुसार सांगायचा आहे. तर तो येणार आहे मित्रांनो औरंगाबाद, कारण की यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि जर तुम्हाला लोकसंख्येनुसार जर म्हटलं असतं तर उत्तर आलं असतं तुमचं कोकण. सेकंड प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे. तो बहुउद्देशीय प्रकल्प आहे जायकवाडी. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न दिलेला आहे, सर्वात प्राचीन बौद्धकालीन पितळखोरा ही लेणी कोणत्या तालुक्यामधील. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की ही औरंगाबाद जिल्ह्यामधील, पण तुम्हाला या ठिकाणी तालुका विचारला आहे म्हणून तुमचं अचूक उत्तर बनणार आहे कन्नड. कन्नड तालुक्यामधील ही लेणी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, भिंगारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधील. तसं भिंगारा हे थंड हवेचं ठिकाण जळगाव जामोद या ठिकाणी येतो, परंतु तुम्हाला या ठिकाणी जिल्हा विचारलेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं जळगाव कट होईल, कारण की हा जिल्हा आहे. म्हणून तुमचं अचूक उत्तर येणार आहे मित्रांनो बुलढाणा. त्यानंतरचा प्रश्न बघा, विदर्भाचे काश्मीर म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला ओळखलं जाते. विदर्भाचं काश्मीर म्हटलं आहे म्हणून या ठिकाणी अचूक उत्तर बनणार आहे तुमचं चिखलदरा. आणि महाराष्ट्राचे काश्मीर जर विचारलं असतं तर तुमचं ॲन्सर आलं असतं कास पठार. ठीक आहे, समोर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न मिळणारच आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, खालीलपैकी दख्खनचा ताजमहाल म्हणून कशाची ओळख आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे दख्खनचा ताजमहाल बीबी का मकबराला म्हटलं जाते, पण या ठिकाणी तसं ऑप्शन नाही. परंतु ही बीबी का मकबरा जे आहे हे ठिकाण दिलराज बानू बेगम यांचं स्मृतीस्थळ आहे, म्हणजे तुमचं अचूक उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न दिलेला आहे, विष्णुपुरी ही राज्यातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे, तर ही कोणत्या नदीवर आहे. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येणार आहे तुमचं गोदावरी. नंतरचा प्रश्न बघा, परळी येथे राष्ट्रीय आण्विक विद्युत प्रकल्प आहे. बघा प्रश्न काय विचारला, योग्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे. तर पहिलं दिलं त्यांनी परळी येथे राष्ट्रीय आण्विक विद्युत प्रकल्प आहे, तर हे चूक आहे, या ठिकाणी औष्णिक येणार आहे. आणि बीड येथे परळी व वैजनाथ हे राज्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 नसून या ठिकाणी एकच आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचे दोन्हीही पर्याय चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जाते. तर अचूक उत्तर येणार आहे या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली होती. तर बघा भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती म्हटलं तर ती झाली होती तुमची 1 मे 1999. आणि 1 मे 1999लाच आणखी एक जिल्हासुद्धा निर्माण झालेला होता, तो तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचा आहे. 1 जुलै 1998ला अकोल्यामधून वाशिमची निर्मिती झाली होती आणि धुळेमधून नंदुरबारची. आणि 1 मे 1990मध्ये बृहन्मुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरची निर्मिती झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, नागेपल्ली येथे कुष्ठरुग्णांसाठी कोणी आश्रम स्थापन केले. ठीक आहे, ऑप्शन होते राणी बंग, अभय बंग, शिवाजीराव पटवर्धन आणि एक होतं बाबा आमटे. तर याचं अचूक उत्तर आहे बाबा आमटे. हे नागेपल्ली म्हणजेच हेमलकसा हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. नागपूर हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा बनलेला आहे, तर हे विधान बरोबर आहे. सेकंड नंबरचा प्रश्न बघा, नागपूर हे भारताचे पहिले हरित शहर आहे, तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर नागपूर हे दुसरं हरित शहर आहे. पहिलं हरित शहर म्हटलं तर म्हैसूर येणार आहे, कर्नाटक. आणि तिसरं विधान दिलं या ठिकाणी 0 मैल हे ठिकाण नागपूर या ठिकाणी येणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं चुकीचं विधान म्हटलं आहे, म्हणून उत्तर तुमचं बनणार आहे पर्याय क्रमांक ब, कारण की हेच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र तुम्हाला विचारलेलं आहे आणि राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र जर म्हटलं तर हे काटोल या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा, पोखरी किंवा फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो. तर हे येणार आहे मित्रांनो तुमचं जळगाव या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी येणार आहे, तर जळगाव या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, दुधातुपाचा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे. तर याचं अचूक उत्तर येणार आहे धुळे. त्यानंतर बघा, रांदा धबधबा किंवा अमरेला फॉल्स हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचं अचूक उत्तर येणार आहे मित्रांनो अहमदनगर. आणि त्यानंतर
चा प्रश्न बघा या ठिकाणी दिलेला आहे. 1936मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पाडलेले होते? तसं हे जे अधिवेशन आहे फैजपूर या ठिकाणी पार पाडलेलं होतं, पण तुम्हाला या ठिकाणी ती ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे, म्हणून याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो जळगाव, कारण की जळगाव या ठिकाणी फैजपूर हे ठिकाण येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, हरेगाव येथील सेंट तेरेसा चर्च हे महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून ओळखले जाते, तर ते कोणत्या जिल्ह्याचे ठिकाण आहे? तर याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो अहमदनगर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, गोदावरी नदीवरील मातीचे पहिले धरण कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले होते? तर याचं अचूक उत्तर बनणार आहे गंगानगर. त्यानंतरचा प्रश्न बघा, आशियातील पहिली सूतगिरणी कुठे उभारण्यात आली होती? हे तुम्हाला माहीतच आहे की पहिली सूतगिरणी ही इचलकरंजी या ठिकाणी उभारण्यात आलेली होती, परंतु तसं पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याचं ठिकाण घ्यायचं आहे, म्हणून अचूक उत्तर बनणार आहे कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न बघा, पंचगंगा नदी 5 नद्यांपासून बनलेली आहे, तर खालीलपैकी कोणती नदी त्यामध्ये येणार नाही? तर बघा मित्रांनो, लक्षात कसं घ्यायचं आहे तुम्हाला, काकू, भोगा, तू असं लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्याल तुम्ही? काकू, भोगास तू. आता या ठिकाणी बघा, कावरून तुम्हाला घ्यायचं, लक्षात घ्यायचं कासारी, कुवरून लक्षात घ्यायचं कुंभी, भोगवरून लक्षात घ्यायचं भोगावती, सवरून घ्यायचं सरस्वती आणि तूवरून घ्यायचं तुम्हाला तुळशी लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी तुमची काळू ही नदी येणार नाही, म्हणून अचूक उत्तर बनणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न दिलेला आहे, धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जाते? बघा या ठिकाणी धरणांचा आणि तालुक्यांचा असा वेगवेगळा प्रश्न असू शकते. तर धरणांचा जिल्हा जर म्हटलं तर नाशिक आहे, त्यानंतर पाणी पिकवणारा जर म्हटलं तर ठाणे आहे, आणि तलावांचा जर तुम्हाला म्हटलं तर भंडारा किंवा मग गोंदिया बनवू शकते. म्हणजे या ठिकाणी अचूक उत्तर तुमचं राहील नाशिक. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखलं जाते? तर बघा मित्रांनो, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जर म्हटलं तर हा कोयना आहे, आणि तो शिवाजी सागर या नावाने ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, नंतरचा प्रश्न दिला आहे, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसंडे हा सिंधुदुर्गमधील कोणत्या तालुक्यात येईल? तर बघा प्रश्न असा राहील, सिंधुदुर्गमधलं कोणतं ठिकाण म्हटलं तर जामसंडे, आणि तालुका जर म्हटलं तर ते येणार आहे देवगड, म्हणून अचूक उत्तर बनणार आहे तुमचं देवगड. त्यानंतरचा प्रश्न बघा 25व्या क्रमांकाचा, आणि तुम्हाला अचूक विधान ओळखायचं आहे. 2016ला सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, तर बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा म्हणून रत्नागिरीला घोषित करण्यात आलं, तर हे तुमचं चूक आहे, कारण की ई ऑफिस प्रणाली म्हणूनही सिंधुदुर्गलाच घोषित केलं. म्हणजे या ठिकाणी तुमचं बरोबर उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, परशुरामाची भूमी म्हणून कोणत्या प्रशासकीय विभागाला ओळखलं जाते? तर ते ओळखलं जाईल कोकणला, कारण की परशुरामाची भूमी कोकणला म्हटलं जाते. नंतरचा प्रश्न बघूया, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना लागू होणार नाही? आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी एकही म्हणजे तालुका नाही आहे. एक आहे मुंबई शहर आणि दुसरं आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये प्रशासकीय कामानुसार बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला या 3 प्रशासकीय विभागाची निर्मिती केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी तसे तालुके नाही आहे. म्हणून या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ग्रामपंचायत अधिनियम लागू होणार नाही? म्हणजे तुमचं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ब ड हे अचूक राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे? तर मित्रांनो, हे जे झरे आहे तर हे तुमचे येणार आहे, या ठिकाणी हे झरे येणार आहे तुमचे ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे याचं अचूक उत्तर तुमचं काय बनणार आहे? तर ठाणे बनणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या समितीद्वारे निर्णय घेतलेला होता? तर याचं अचूक उत्तर आहे विजय नाहाटा. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हा सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 31व्या क्रमांकाचा आहे, 2001च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक घनतेचा जिल्हा कोणता आहे? तुम्हाला 2001 विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, 2001 नुसार सर्वाधिक घनतेचा जिल्हा जर म्हटलं तर तो मुंबई शहर आहे, आणि 2011 नुसार जर विचारलं असतं तर तुमचं ॲन्सर बनलं असतं मुंबई उपनगर. म्हणजे सध्या प्रश्नामध्ये तुमचं पर्याय क्रमांक 4 ही विधान बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे गडचिरोली. या ठिकाणी 74 दर चौरस किलोमीटरला लोक राहतात.
त्यानंतरचा प्रश्न बघा, नागरी लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? तर नागरी लोकसंख्येबाबत जर म्हटलं तर महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर येणार आहे. तर प्रमाणाबाबत जर म्हटलं तर तिसऱ्या क्रमांकावर राहील आणि प्रमाणामध्ये पहिल्या क्रमांकावर येणार आहे तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता? तर तो आहे रत्नागिरी आणि या ठिकाणी 1122 हे प्रमाण आहे. 35 क्रमांकाचा प्रश्न बघा, 2011 महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? तर ती आहे 82.34% आणि ही जी 74.4 आहे ही भारताची साक्षरता आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे? तर बघा तुम्हाला विचारलं आहे प्रादेशिक विभाग विचारलेला आहे. तर टोटल 5 हे प्रादेशिक विभाग आहे. तर त्या 5 पैकी सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या कशामध्ये येईल? तर ती येणार आहे तुमची विदर्भामध्ये, कारण की यामध्ये नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा असे 2 जिल्हे येतात आणि टोटल जिल्ह्यांची संख्या होणार आहे 11. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वात कमी लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे? तर महाराष्ट्राला टोटल 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे आणि यापैकी सर्वात कमी जर म्हटलं तर ठाणेला लागलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे आणि या ठिकाणी दिलं आहे कोकणास अपरांत या नावे ओळखलं जाते, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, कोकणाच्या दक्षिण भागात अति पावसामुळे तांबड्या प्रकारचा खडक आढळतो, तर हे विधान चुकीचं आहे, कारण की कोकणाच्या दक्षिण भागामध्ये जांभी मृदा आढळते आणि ते जांभ्या प्रकारच्या खडकापासूनच आढळणार आहे. म्हणजे अचूक उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक ब. आणि त्यानंतर बघा, कोकणाच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्टपासून बनलेला आहे, तर हे विधानसुद्धा बरोबर राहणार आहे. म्हणजे उत्तर बनेल तुमचं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय ब. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, कोणत्या डोंगर रांगेमुळे गोदावरी भीमा ही खोरी वेगळी होतात? तर या ठिकाणी ती डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. मित्रांनो बघा, या ठिकाणी सुरुवातीला तुमची जी तापी नदी येईल, त्यानंतर गोदावरी, भीमा आणि कृष्णा येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी जी सुरुवातीची सातमाळा अजिंठा आहे ते तापी आणि गोदावरीमुळे वेगळी होणार आहे. त्यानंतर तुमची हरिश्चंद्र बालाघाट येईल, तर ती तुमची गोदावरी आणि भीमामुळे वेगळी होणार आहे. आणि जी शेवटची आहे तुमची शंभू महादेव, तर ही तुमची भीमा आणि कृष्णेमुळे वेगळी होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मांगीतुंगी यांची उंची दिली आहे 1331 मीटर. हे शिखर कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर हे नाशिक या जिल्ह्याचं शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, जोड्या विचारलेल्या आहे. तर या ठिकाणी थोडं समजायला तुम्हाला वेगळं म्हणजे किचकट वाटणार आहे. तर या ठिकाणी बघा, जसं आपण इथून लक्षात घ्यायचं, अ दिलेला आहे सुरुवातीला, तर धुळेला काय लागणार आहे? तर धुळेला या ठिकाणी हनुमान डोंगर लागणार आहे. तर म्हणजे मध्ये पहिलंच तुमचं 2 येणार आहे, म्हणजे हे तुमचा पर्याय क्रमांक 2 बरोबर राहील. बला म्हणजे गडचिरोलीला काय येणार? गडचिरोलीमध्ये तुमचं गडलगट्टा येणार आहे, म्हणजे बला तुमचं 3 राहील. त्यानंतर क साठी तुम्हाला या ठिकाणी 4 दिला आहे, म्हणजे क म्हणजेच तुमचं या ठिकाणी काय आहे? भंडारा गोंदियामध्ये दरकेसा टेकडे आहे. आणि जर तुम्हाला नांदेड जर विचारलं तर नांदेडमध्ये मुदखेड डोंगर येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा बरोबर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जाते? तर अचूक उत्तर राहील तुमचं कोयना, कारण की कोयनाला महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखलं जाते. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर तो होतो सिरोंचा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? तो गोदावरी काठी नाशिक वसलेला आहे, गंगाखेडसुद्धा वसलेला आहे, पैठणसुद्धा वसलेला आहे, म्हणजे तुमचं चुकणार आहे या ठिकाणी सांगली हे ठिकाण कृष्णेच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो आपण, 45 क्रमांकाचा, महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून कशाला ओळखलं जाते? ऑलरेडी मी तुम्हाला या प्रश्नाविषयी सांगितलं होतं. याचं अचूक उत्तर येणार आहे मग कास पठार. आणि विदर्भाचं काश्मीर जर म्हटलं तर ते येणार आहे चिखलदरा. नंतरचा प्रश्न बघा, पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण म्हणजेच तानाजी सागर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? तर याचं अचूक उत्तर येणार आहे अंबी नदी. ऑप्शनमध्ये अंबी जर नसेल तर तुम्ही मुठासुद्धा या ठिकाणी क्लिक करू शकता. त्यानंतरचा प्रश्न दिला आहे, लेंडी प्रकल्प कोणत्या 2 राज्यांचा प्रकल्प आहे? तर तो महाराष्ट्र आणि तेलंगणा या 2 राज्यांचा प्रकल्प आहे. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प, औष्णिक म्हणजे कोळशापासून विद्युत निर्माण, ठीक आहे, तर हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तो येणार आहे चंद्रपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचे सर्वात कमी वितरण कोणत्या भागामध्ये होणार आहे? तर याचं अचूक उत्तर येणार आहे मित्रांनो मराठवाडा, कारण की यामध्येच अवर्षणग्रस्त आणि पर्जन्यशाहीचा भाग येतो म्हणून.
त्यानंतरचा प्रश्न बघा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांची सीमा कोणत्या घटक राज्याला लागलेली आहे? तर मित्रांनो ती लागली आहे तेलंगणाला. आता सध्या आपल्याला आंध्र प्रदेशची सीमा लागलेली नाही आहे. नंतरचा प्रश्न बघा, राजेवाडीचे खालीलपैकी कोणते फळ प्रसिद्ध आहे? तर हे सर्वांनाच माहीत असेल, अंजीर हे प्रसिद्ध आहे. कोणत्या फळाच्या उत्पादक प्रदेशाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जाते? तुम्ही हा प्रश्न सहजसुद्धा सॉल्व करू शकता, कारण की विदर्भासंदर्भात प्रश्न आणि विदर्भामध्ये सर्वाधिक उत्पादन केलं जाते संत्र्याचं, म्हणून याचं अचूक उत्तर राहील संत्रा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, सेमल किंवा शाल्मली या वृक्षाच्या लाकडापासून काय बनवलं जाते? तर यापासून आगकाड्या बनवल्या जाते. नंतरचा प्रश्न बघू मित्रांनो आपण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो मुंबई उपनगर. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की मानवनिर्मित आणि पहिलं अभयारण्य विचारलेलं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सागरेश्वर, जे सांगली जिल्ह्यामध्ये येते. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखलं जाते? तर त्याचं सुद्धा अचूक उत्तर येणार आहे तुमचं नंदूर माध्यमेश्वर. हे सर्वांच्या पाठ असेल, कारण की पोलीस भरतीमध्ये खूपदा या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे, शेंद्रा बेडकीन औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं अचूक उत्तर आहे औरंगाबाद. नेक्स्ट बघूया आपण, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 ठिकाणादरम्यान प्रस्तावित आहे? तर ते 2 ठिकाण आहे मुंबई आणि तुमचं नागपूर. म्हणजे तुम्हाला समृद्धी महामार्ग विचारला तर मुंबई आणि नागपूर, आणि याला अलीकडे नाव देण्यात आलं आहे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुणे ते बारामती. नंतरचा प्रश्न दिला आहे मित्रांनो, पुणे ते बारामती दरम्यान कोणता घाट आहे? तर पुणे ते बारामती दरम्यान दिवा घाट आहे. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कधी स्थापन झाले? आणि ज्याला आता 50 वर्षे पूर्ण होत आहे 2022मध्ये. तुम्ही 2022मधून 50 वर्षे जरी कमी केले तरी तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी 1972 येणार आहे. आणि 1972लाच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठसुद्धा स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 4 कृषी विद्यापीठ आहे. एक 1968चं आहे महात्मा फुले, आणि एक आहे 1969चं जे पंजाबराव देशमुख अकोल्याला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार ठीक आहे लागू करण्यात आला होता, आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांच्या प्रतिबंधासाठी कोणत्या दलाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर अचूक उत्तर येईल याचं विशाखा दल. त्यानंतरचा प्रश्न बघा, मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर ते होते सर जॉन विल्सन. आणि महाराष्ट्रीयन व्यक्ती जर म्हटले तर काशीनाथ त्रिंबक आणि केटी तेलंग. म्हणजे या ठिकाणी तुमचं 2 आणि 3 हे उत्तर आलेलं असतं, परंतु प्रश्न विचारला आहे पहिले कोण, म्हणून अचूक उत्तर बनणार आहे पहिल्या क्रमांकाचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय कुठे स्थापन करण्यात आले होते? तर ते करण्यात आले होते अमरावती या ठिकाणी. आणि अमरावतीमधलं ठिकाण जर म्हटलं तर ते आहे नवसारी. म्हणजे पहिलं नवोदय विद्यालय जर म्हटलं तर कुठे अमरावती, आणि अमरावतीमधलं ठिकाण जर म्हटलं तर नवसारी राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण 65 क्रमांकाचा, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनाद्वारे मुलींच्या किमान गरजा भागवण्यासाठी त्यांना दत्तक घेऊन दरमहा 30 रुपये दिले जात होते. तर ही योजना कोणत्या वर्गापर्यंत होती? तर ती योजना होती 7व्या वर्गापर्यंत. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न लास्ट दिलेला आहे, आपण तो लास्ट घेऊ. त्यानंतर 67 बघा, तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. तर बघा आता, वाल्मी ही संस्था औरंगाबाद या ठिकाणी आहे, म्हणजे एकला तुमचं अ येईल. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा अ दिलेला आहे. मेरी जर म्हटली तर ही नाशिकला येणार आहे, म्हणजे तुमचं 2ऱ्या क्रमांकावर क येईल. आणि जर तुम्हाला बार्टी जर म्हटलं तर बार्टीचं आन्सर येणार, बार्टी येणार आहे तुमचं पुणेला, म्हणजे अचूक उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघा, 100% आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जाते? तर तो जिल्हा आहे तुमचा नंदुरबार. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वाधिक जैवविविधता कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? तर तो प्रदेश आहे तुमचा पश्चिम घाट, म्हणजे आपण सह्याद्री पर्वतसुद्धा म्हणू शकतो. खालीलपैकी कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ते आहे मुंब्रा बंदर. आणि महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे जर म्हटले तर ते रेडी बंदरावर आढळते, जे सिंधुदुर्गमध्ये आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आडूक, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर तो आहे तुमचा कोकण, ज्याला आपण परशुरामाची भूमी म्हणून सुद्धा ओळखू शकतो. त्यानंतर या ठिकाणी दख्खन पाहिजे होतं. दख्खन पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर तो व्यापला आहे 86%. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्रिटिशांनी सह्याद्री पर्वताला कोणते नाव दिलेले होते? तर ते होते पश्चिम घाट. सह्याद्री पर्वताला काय म्हटलं होतं त्यांनी? पश्चिम घाट म्हटलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक जर म्हटलं तो आहे सह्याद्री पर्वत. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या खडकात मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे साठे आढळतात? तर तो भाग येणार आहे तुमचा गोंडवाना. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न पोलीस भरती त्यानंतर तलाठीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. जर लक्षात आले नसेल तर लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. तर बघा आता आपण या ठिकाणी 76 क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे. महाराष्ट्रातील पठारावरील मूलभूत खडक कोणता आहे? तर महाराष्ट्राचा पठारावरील मूलभूत खडक जर म्हटलं तो आहे आर्कियन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रदेशात पडतो? ठीक आहे, तर तो प्रदेश येणार आहे तुमचा सह्याद्रीचा घाटमाथा, ज्या ठिकाणी 750च्या वर सुद्धा आपण काय केला होता? पाऊस बघितलेला होता. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तो पाऊस पडतो प्रतिरोध स्वरूपाचा. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तो गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या तिन्ही नदी पूर्ववाहिनी आहे, तर तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणून याचं अचूक उत्तर बनणार आहे तुमचं तापी. नंतर बघा, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचं अचूक उत्तर आहे नंदुरबार. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 अशा नद्या आहेत ज्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये जाते आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत येते. पहिली नदी जर म्हटली तर गोदावरी, तुम्हाला गोमाता लक्षात घ्यायचं आहे. दुसरी नदी जर म्हटली तर मांजरा आणि तिसरी नदी जर म्हटली तर तापी. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर तुम्हाला सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प विचारला आहे, म्हणून याचं अचूक उत्तर येणार आहे उजनी. नंतर बघा, पर्वतीय भागात केल्या जाणाऱ्या पायऱ्यांच्या शेतीला काय म्हणतात? तर त्याला सोपान शेती असं म्हटलं जाते. पर्वतीय मुद्रेस कोणती मृदा म्हणून ओळखलं जाते? तर ती अपरिपक्व मृदा म्हणून ओळखलं जाते. नंतरचा प्रश्न बघा, ढाकणा कोलखाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो जिल्हा आहे तुमचा अमरावती. त्यानंतरचा प्रश्न बघा, अयोग्य तुम्हाला पर्याय अचूक निवडायचा आहे, म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला बरोबर ओळखायचं. जसं या ठिकाणी दिलं आहे, येडशी रामलिंग हे ठिकाण लातूरमध्ये येतो असं त्यांनी म्हटलं आहे, परंतु हे चुकीचं आहे, कारण की येडशी रामलिंग हे ठिकाण उस्मानाबाद या ठिकाणी येते. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, उस्मान काय होता? तर येडा होता. या पद्धतीनं इसापूर यवतमाळ बरोबर आहे, नागझिरा गोंदिया बरोबर आणि देऊळगाव अहमदनगर बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1 येणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, जागतिक वारसा शिल्पस्थानात कोणत्या लेणीची नोंद नाही आहे? तर या ठिकाणी बघा आता कोणत्या लेणीची नोंद आहे असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे, आणि तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर येणार आहे अजिंठा लेणी. आणि पितळखोरा जर म्हटले तर सर्वात प्राचीन आहे आणि कन्नड तालुक्यामध्ये हे आपण बघितलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील धातूपैकी कोणता धातू जांभ्या खडकामध्ये आढळतो? तर याचं अचूक उत्तर येणार आहे मित्रांनो लोह खनिज हा जांभ्या खडकामध्ये आढळतो. नंतरचा बघा, वज्रेश्वरी कशासाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्न ऑलरेडी आपला गेलेला आहे. तर वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? तर याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो वर्धा. ठीक आहे. नंतर बघा आता, महाराष्ट्रात निलगिरीच्या लाकडापासून कागद बनवण्यासाठी जो कारखाना आहे तो कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर ते ठिकाण येणार आहे तुमचं इगतपुरी. आणि बल्लारपूर या ठिकाणी जो कागद तयार केला जातो तो बांबूपासून तयार केला जातो. नंतर बघा, NS6 हाजिरा कोलकाता याचा नवीन क्रमांक काय आहे? सुरुवातीला 6 होता हाजिरा ते कोलकाता, आता नवीन क्रमांक विचारला तर नवीन क्रमांक बनणार आहे तुमचा 53. नंतर बघा, NS6 आणि NS7 खालील कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? तर ते शहर आहे तुमचं नागपूर, जिथं 0 माईलसुद्धा आपण बघितलं होतं आणि दुसरं हरित शहरसुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यानंतर बघा, अयोग्य तुम्हाला विधान ओळखायचं आहे. जसं आदिलशाही विजापूर दिला, म्हणजे विजापूरची आदिलशाही हे बरोबर आहे.
गोवलकंड्याची कुतुबशाहीसुद्धा बरोबर आहे, वराडची इमादशाहीसुद्धा बरोबर आहे आणि अहमदनगरची निजामशाहीसुद्धा बरोबर आहे. म्हणजे एकही विधान अयोग्य नाही, म्हणजे यापैकी नाही, हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी बनणार आहे. त्यानंतर बघा, देहू या ठिकाणी कुणाची समाधी आहे? तर देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक स्थळ आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायक हे स्थळ आहे. नंतरचा प्रश्न बघा, थोडा कन्फ्युजन करू शकते तुम्हाला. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर मित्रांनो, याचं तुमचं अचूक उत्तर येणार आहे रत्नागिरी. सातारा करायचं नाही, कारण की सातारा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा, जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तो येतो मित्रांनो रायगडमध्ये. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो किंवा समजला जातो? तर याचं अचूक उत्तर येणार आहे गोंदिया, कारण की या ठिकाणी तांबडी मृदा आढळते म्हणून याला लाल पट्ट्याचा भागसुद्धा म्हणून ओळखलं जाते. आणि त्यानंतर बघा, आता 3च प्रश्न आपले राहिलेले आहे. खानदेश हा प्रदेश कोणत्या नदी खोऱ्याने व्यापलेला आहे? तर खानदेश हा प्रदेश तापी या नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि बघा, आता 100व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 16 ऑगस्ट 1982मध्ये कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली होती? तर तो नवीन जिल्हा होता लातूर आणि उस्मानाबादपासून निर्माण झालेला होता. 26 ऑगस्ट 1982 जर म्हटलं तर चंद्रपूरपासून गडचिरोली झालेला होता. त्यानंतर बघा मित्रांनो, जो आपण 66 क्रमांकाचा प्रश्न आपला सुटलेला होता तो आपण या ठिकाणी बघणार आहे. तो आहे, महाराष्ट्रामधील नदी प्रणाली खालीलपैकी कशा प्रकारची नाही? तर बघा, पूर्व वाहिनीसुद्धा आहे, पश्चिम वाहिनीसुद्धा आहे, दक्षिण वाहिनीसुद्धा आहे. तर महाराष्ट्रामध्ये उत्तर वाहिनी नदी प्रणाली नाही, म्हणजे तुमचं अचूक उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, हा पेपर खास पोलीस भरती, तलाठी आणि काही MPSCच्या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न निवडक असे प्रश्न तयार केलेले होते, जे तुमच्या समोर येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगी पडणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा टॉपिक जर आवडलेला असेल तर तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंतसुद्धा याला शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला असेच जर नवीन इन्फॉर्मेशन नेहमी जर घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन इन्फॉर्मेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच. निश्चितच व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल.